आज मी इथे शिवण क्लासचा हा तिसरा व्हिडिओ घेऊन आलेला, तिसरा दिवस आहे. तर इथे बघा आता हे जो व्हिडिओ आहे तो मी इथे प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजचा आपल्यासोबत शेअर करणार आहे. आणि पूर्ण हे प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवायचं आणि हे जे ब्लाऊज आहे 40 इंच छातीचं ब्लाऊज आहे, तर ते कसं शिवायचं तो व्हिडिओ मी इथे शेअर करत आहे. तर बघा इथे मी मागचा भाग घेतलेला आहे आणि त्याचं अंतर इथे गळ्याचं 2 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर लांबी 11 इंच घेतलेली आहे आणि इथे अशा प्रकारे गोल गळ्याचा आकार देऊन ते कापून घेत आहे. जो गोल गळा मी कापून घेत आहे. आता याला पाईपिंग लावून घ्यायची आहे. तर इथे बघा इथे जे ब्लाऊज आहे हे मी पूर्ण ब्लाऊज तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर शिकायचं असेल 40 इंच प्रिन्सेस कटचं ब्लाऊज, तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. मी या व्हिडिओमध्ये सगळ्या ट्रिक्स आणि टिप्ससोबत हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा इथे मी पूर्ण कापड घेतलेलं आहे आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे हे इथे मी बिना अस्तरचं शिवत आहे, म्हणजे याला अस्तर लावायचं नाही आहे. तर हे इथे कॉटनच्या पीसचं मी इथे ब्लाऊज शिवत आहे. तर मी इथे बघा जो फ्रंट साईड आहे हे प्रिन्सेस कटचा, तो मी इथे बघा एकाला एक जोडून घेत आहे. दोन्ही भाग एकाला एक जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि हा जो कापड आहे हा ओढायचा नाही आहे, तर एकावर एक ठेवूनच तशीच शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा एक साईडचा भाग तयार झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला वरच्या साईडने ते जी पट्टी हे जी भाग आहे लावून घ्यायचं आहे आणि इथे याला पण डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता हे जे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे साधं आहे, म्हणजे इथे प्लेन ब्लाऊज पीस आहे, म्हणजे कॉटनचं हे ब्लाऊज पीस आहे. तर इथे मी खालच्या साईडने त्याला इथे एक तुरपाई पट्टी लावून घेणार आहे. तर इथे बघा तुरपाई पट्टी मी लावून घेत आहे. तर ती आपल्याला सरळ साईडनेच लावून घ्यायची आहे आणि वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा जी थोडं बारीक गोट करून ते आपल्याला ते पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला ती पूर्ण पट्टी दुमटून घ्यायची आहे आणि मधोमध ती कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर ते तुरपाई करून घ्यायची आहे. तर बघा हा समोरचा भाग इथे मी पट्टी लावून झालेली आहे. आता हे बरोबर व्यवस्थित एकसारखे करून आपल्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला हुकपट्टी आणि आळपट्टी लावायची आहे. तर इथे मी हुकपट्टी आधी लावून घेणार आहे. तर हुकपट्टी आपल्याला सरळ साईडने लावून घ्यायची आहे, म्हणजे जो ब्लाऊज आपण जोडलेला आहे तो सरळ साईड घ्यायचा आहे आणि इथे हुकपट्टीची जी शिलाई आहे ती उलट्या साईडने घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे ही पट्टी लावून घ्यायची आहे आणि समोर थोडं खालच्या साईडने दुमटून घ्यायचं आहे, जेणेकरून कापड हा हे निघणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण छान दिसेल. दोन्ही साईडने मी थोडा कापड सोडून घेतलेला आहे. आता इथे बघा एक साईडने मी इथे उजव्या साईडने इथे उलट्या साईडने पट्टी लावून घेतलेली आहे आणि डाव्या साईडने सरळ साईडने लावून घ्यायची आहे. तर उजव्या साईडने आपल्याला आड करायची असते, म्हणून मी इथे उलट्या साईडने पट्टी लावून घेतलेली आहे. तर हे जे दोन्ही पट्ट्या मला फक्त 2 ते 3 मिनटं लागलेली आहे. आता इथे बघा इथे हे जे कच्ची शिलाई करून घेत आहे, नंतर इथे बघा आता ही आळपट्टी बनायची आहे. तर इथे बघा सरळ साईडने आपल्याला छोटे आळीचे घर करून घ्यायचे आहे. तर मी इथे हे जे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज थोडं लांबीला पण मोठा आहे आणि इथे हे जे ब्लाऊज आहे उंचीला सुद्धा मोठा आहे आणि हे 40 इंच छातीचे ब्लाऊज आहे. तर मी याला इथे 6 आळी करून घेणार आहे. 6 घरं इथे आळीचे करून घ्यायचे आहे आणि इथे 6 हुक्स लावायचे आहे. तर इथे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला मशीन थोडी पावडी वर खाली करून इथे अशा प्रकारे घरं करून घ्यायचे आहे. पटकन असे हे घरं तयार होणार आहे. आणि आता बघा हे दोन्ही भाग एकसारखे व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे आणि थोडं इथे कट करून घ्यायचं आहे. मागे पुढे जर झालं असेल तर कट करून घ्यायचं आहे आणि छान गोल आकार द्यायचा आहे. तर बघा दोन्ही साईडचा इथे आकार मी दिलेला आहे, गोल छान आकार आलेला आहे आणि हा जो गळा थोडा कमीच घेतलेला आहे, कारण ते हेल्दी रेडी असल्यामुळे मी समोरचा गळा खूप उतरणार नाही यासाठी तो कमी घेतलेला आहे. आता इथे बघा मागचा साईड मी इथे जोडून घेत आहे. आता मागच्या साईडला आपल्याला 2 टक्स करून घ्यायचे आहे. तर हे जे 2 टक्स आहे आपल्याला यासाठी करून घ्यायचे आहे की आपलं ब्लाऊज हे मागून वर जायला नको. त्यानंतर इथे बघा इथे सुद्धा आपल्याला 2 इंच पट्टी घ्यायची आहे आणि ते सरळ साईडने लावून घ्यायची आहे. त्यानंतर वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि यालासुद्धा आपल्याला तुरपाई करायची आहे, म्हणून इथे यालासुद्धा मी इथे कच्ची शिलाई करून घेणार आहे. तर याला आपल्याला कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. तर ही बघा ही कच्ची शिलाई इथे आपल्याला अशी 5 नंबरची इथे कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. नंतर ते तुरपाई केल्यानंतर ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथे बघा हे मागचा भागसुद्धा इथे तयार झालेला आहे
आणि बघा हे जे ब्लाऊज आहे हे एका कॉटनच्या साडीवरचं असल्यामुळे मी हा कॉटनचाच पीस इथे विकत आणलेला आहे आणि त्या कस्टमरला विकत आणून ते ब्लाऊज शिवून देत आहे. तर इथे बघा जे शोल्डर आहे शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि शोल्डर जोडून झाल्यानंतर दोन्ही साईडने इथे बघा ही जी आपल्याला जी मागचा भाग सरळ साईडने ठेवायचा आहे आणि समोरचा भाग उलट्या साईडने ठेवून दोन्ही साईडने शोल्डर करून शिलाई करून घ्यायची आहे. तर आता इथे बघा आपल्याला मी गळ्या लावायच्या आहे. तर इथे बघा साडीला थोडी ब्लॅक कलरची डिझाईन असल्यामुळे मी इथे ब्लॅक कलरची पायपिंग लावून घेत आहे. तर इथे बघा मी जी पायपिंग आहे ती 1 इंच घेतलेली आहे आणि त्याला डबल फोल्ड करून घेतलेली आहे. आणि ही जी पायपिंग लावायच्या वेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे, आपल्याला कापड आणि पायपिंग ओढायची नाही आहे, तर एकावर व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण पायपिंग लावतो तेव्हा ते सरळ एकाच लाईनमध्ये कापड ठेवून लावून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला जेव्हा आपण पायपिंग करतो तेव्हा ती जसा गळा आहे त्यानुसार ती ओढून घ्यायची आहे. तर इथे बघा ही जी पायपिंग आहे मी इथे सरळ ह्याच्यामध्ये लावून घेत आहे. आता इथे बघा इथे पायपिंग थोडी उरत आहे, आपण पायपिंग पट्टी उरत आहे तर थोडी मी ते कापून घेतलेली आहे आणि थोडं फोल्ड करून आपल्याला दुमटून घ्यायची आहे. आता इथे बघा थोडं मी इथे जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेत आहे आणि छोटे छोटे टिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली पायपिंग छान यायला हवी आणि कुठल्याच प्रकारचे इथे ओळख पडायला नको, म्हणजे पायपिंगला कुठल्याच प्रकारे इथे फिनिशिंग कमी पडायला नको. आता इथे बघा ही जी पायपिंग आहे थोडी मी इथे आतमध्ये दाबून घेत आहे आणि वरूनसुद्धा दिसत आहे. तर इथे बघा बारीक अशी ही पायपिंग इथे करून घ्यायची आहे. तर हे पायपिंग करण्यासाठी आपल्याला इथे बघा व्यवस्थित ते पकडून घ्यायची आहे आणि थोडी करत जायची आहे, जेणेकरून ते बिघडणार नाही आणि पायपिंगची शिलाईसुद्धा बरोबर मधोमध राहणार आहे. आता इथे बघा इथे हे जी पायपिंग आहे मी अशा प्रकारे लावून घेत आहे. आता इथे जेव्हा गोल गळा येतो तेव्हा आपल्याला गोल गळा आकारानेच ही पायपिंग अशा प्रकारे दुमटून घ्यायची आहे. बघा इथे गोल गळा छान आलेला आहे. आता इथे बघा थोडी मी फोल्ड करून ही पायपिंग करून घेत आहे. तर इथे बघा आपल्याला जर नवीन असेल तर आपण नवीन ब्लाऊज जर शिकत असेल तर आपल्याला पायपिंग ची प्रॅक्टिस खूप जास्त करायची असते, कारण की पायपिंगची फिनिशिंग ही यायला पाहिजे. आपण जेव्हा कस्टमरचे ब्लाऊज शिवतो तेव्हा पायपिंगच खूप महत्त्वाची असते. तर मी इथे पायपिंग बघा थोडी करूनच घेत आहे आणि बघा छान अशी सुंदर अशी बारीक इथे पायपिंग तयार होत आहे. तर आजकाल ज्या मशीन निघाल्या आहेत तर त्याची फक्त काय आपण पायपिंग जोडूनच पायपिंग करता येते, पण ही पायपिंग कशी करायची ते पण सुद्धा मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत आहे. तर इथे बघा इथे पायपिंग छान आलेली आहे. बघा बारीक अशी ही पायपिंग इथे आलेली आहे, अजिबात जास्त मोठी दिसत नाही आहे आणि सुंदर अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. तर इथे बघा आता हे जे बाही आहे तर ह्या बाह्या मी इथे पफच्या घेऊन घेणार आहे. तर इथे मी लांबी इथे 10 इंच घेतलेली आहे. त्यानंतर रुंदी इथे जी गोलाई आहे ती 7.5 इंच घेतलेली आहे आणि इथे 10 इंचचा मुंडा घेतलेला आहे. आणि इथे बघा इथे मी एक्स्ट्रा 4 इंच पफसाठी एक्स्ट्रा घेत आहे आणि अशा प्रकारे बाही कट करून घ्यायची आहे. आणि इथे बाही कट झाल्यानंतर आपल्याला इथे पफ्स करून घ्यायचे आहे. तर इथे बघा मी इथे पफ करून घेत आहे. आता इथे बघा इथे आपल्याला थोडेसे जॉईंट लावून घ्यायचे, कारण की ही पट्टी बाहीची जो मुंडामध्ये थोडा कमी पडत आहे कापड, म्हणून मी इथे जॉईंट करून घेणार आहे. तर आधी आपल्याला इथे बघा इथे छोट्या 3 छोट्या आपल्याला 3 प्लेट्स करून घ्यायचे आहे. तर बघा ही जी प्लेट्स आहे ह्या होत आहे आणि छान छोट्या इथे करून घ्यायचे आहे. आता इथे बघा दोन्ही बायाला मी इथे 3 अशा प्लेट्स करून घेत आहे आणि ह्या ज्या प्लेट्स आपल्याला एक साईडने सरळ साईडने करायच्या आणि दुसऱ्या साईडने पुन्हा त्याच साईडने करून घ्यायच्या, उलट्या साईडने करून घ्यायच्या, जेणेकरून मधोमध ह्या प्लेट एकसारख्या येणार आहे. आणि त्यानंतर मी जे इथे एक्स्ट्रा कापड लावून घेत आहे, तर बघा इथे मी दोन्ही बायाला एक्स्ट्रा कापड लावून घेत आहे. आणि इथे बघा हे जे आपण एक्स्ट्रा कापड लावला तर मुंड्यामध्ये हे जे ब्लाऊज आहे ते अजिबात दाटणार नाही आणि मुंड्याला त्यात ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार आहे. तर म्हणून मी इथे हे 1 इंचच्या 1 ते 1.5 इंचची एक्स्ट्रा पट्टी इथे लावून घेत आहे. तर बघा इथे थोडं इथे ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज आहे त्या मोठ्या असल्यामुळे मी इथे ह्या पट्ट्या लावून घेत आहे. तर आपल्याला जर आपल्या इथे आपण ब्लाऊज पीसचं साडीतल्या ब्लाऊज पीसमधलं जर ब्लाऊज शिवलं ना आणि धडी आपली कमी पडत असेल
तर आपली बाही जर कमी पडत असेल तर आपल्याला अशा प्रकारे इथे पट्ट्या लावून घेता येतात. तर इथे बघा आता यालासुद्धा मी समोरच्या साईडने इथे ब्लॅक कलरची पायपिंग करून घेत आहे. आणि इथे बघा इथे ब्लॅक कलरची पायपिंग यालासुद्धा आपल्याला 1 इंचचीच करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि यालासुद्धा आपल्याला थोडी इथे मोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी बारीक अशी पायपिंग यालासुद्धा बाहेरला करून घ्यायची आहे. तर इथे बघा ह्याचे दोन्ही बाह्या आहेत यालासुद्धा मी अशा प्रकारे ही पायपिंग करून घेत आहे. तर बघा इथे पायपिंगसुद्धा छान येत आहे. आणि तर बघा ही जी पायपिंग आहे याला मी इथे आता डबल पुन्हा उलट्या साईडने डबल शिलाई करून घेत आहे, जेणेकरून ती पायपिंगची फिनिशिंग छान दिसायला पाहिजे. आणि बघा ही अशा प्रकारे एक बाई तयार झाली आहे. दुसऱ्या बाईला आपल्याला अशाच प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो बघा ह्याच्या बाह्या आहे ते मी पफ स्लीवच्या शिवलेल्या आहे, म्हणजे छोटे इथे पफ्स दिलेले आहे. तीन असे पफ्स दिलेले आहे. तर आता इथे हे जे पफ्स आहे छान असे इथे कॉटनची साडी असल्यामुळे छान दिसणार आहे. आणि जी साडी आहे ती कॉटनची असल्यामुळे तर तिला मी इथे थोडं डिझायनर ब्लाऊज व्हायला हवं म्हणून इथे हे पफ्स शिवलेले आहे. आणि मी ब्लॅक कलरची पायपिंगसुद्धा दिलेली आहे. आता हे दोन्ही बाय एकसारख्या करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला बघा एका साईडचा जो मुंडा आहे तो दोन्ही साईडचा फोल्ड करून घ्यायचा आहे. दोन्ही बाहीचा फोल्ड करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे उलटी सीधी आपल्याला बाही लावायची आहे आणि बरोबर ती मुंडा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता इथे बघा मी मधोमधून शोल्डरपासून हे एका साईडची बाही इथे लावून घेत आहे. त्यानंतर आपल्याला तिथूनच शोल्डरपासून दुसऱ्या साईडची पण बाही लावून घ्यायची आहे. तर आपण जर अशा प्रकारे बाही लावली ब्लाऊजला तर ब्लाऊजचं शोल्डर बरोबर खांद्यावर राहतं, इकडे तिकडे शोल्डर पण जात नाही आणि बाही पण उतरत नाही. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे मधोमधून बाही आपली बरोबर लावून बघायची, म्हणजे जेणेकरून ही बाही उतरणार नाही. दुसरी बाही अशा प्रकारे मी लावून घेत आहे. ती पण आपल्याला शोल्डरपासूनच लावून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडने पुन्हा लावून घ्यायची आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनोच बघा अशा प्रकारे जर तुम्ही बाही लावली तर कधीच बाही उतरणार पण नाही आणि शोल्डर पण कधीच घसरणार नाही. आणि इथे शोल्डर पण बरोबर आपलं खांद्यावर राहणार आहे. आता इथे बघा मी इथे सरळ साईडने आधी शिलाई करून घेत आहे, म्हणजे आपल्याला काठावरून सरळ सरळ साईडने शिलाई करून घ्यायची आहे. नंतर ती उलट्या साईडने दुमटून घ्यायचं आहे, म्हणजे मी ते आतमधून ते आतमधले कापड दाबणार आहे आणि शिलाई करून घेणार आहे, म्हणजे आतल्या शिलाईचं हे ब्लाऊज मला शिवायचं आहे. तर बघा इथे मी इथे फिटिंगची शिलाई करून घेत आहे. तर आपल्याला इथे 2 ते 3 शिलाई करून घ्यायची आहे. तर मी इथे प्रत्येक ब्लाऊजला माझ्या 3 ते 4 शिलाई असतातच, म्हणजे कस्टमरला थोडं जर अडस वगैरे झालं किंवा ढिलं झालं किंवा त्यांना जर थोडं इथे नंतर थोडं ढिलं करायचं असेल तर ते आरामशीर करू शकतात. म्हणून मी थोडा एक्स्ट्रा कापड ठेवते आणि शिलाई पण 3 ते 4 जास्तीच्या ते करून घेते, म्हणजे फिटिंगच्या शिलाईनंतर मी इथे 3 ते 4 एक्स्ट्रा शिलाई प्रत्येक ब्लाऊजला करून घेते, जेणेकरून ते कस्टमरला ते उसवायला किंवा थोडं फिटिंग करायला व्यवस्थित जाणं. तर आता इथे बघा इथे मी फिटिंगची शिलाई करून घेत आहे. तर मी इथे बघा बाही जी 6.5 इंचची घेतलेली आहे, गोलाई ही 6.5 इंचची घेतलेली आहे. त्यानंतर कंबर इथे 37 इंचची मला घ्यायची आहे. तर मी आधी कंबर मोजून घेत आहे. तर थोडी कंबर जास्त भरत आहे, तर मी ते बघा इथे शिलाई करून घेत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे शिलाई आपल्याला फिटिंगची करून घ्यायची आहे आणि यामध्ये 2 ते 3 शिलाई आतमध्ये करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे हे मी इथे ब्लाऊज फिटिंग करत आहे. तर तुम्हाला जर हे पूर्ण ब्लाऊज बघायचं असेल तर माझा हा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही हे बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण इथे कशा प्रकारे ब्लाऊज जसं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज हे सगळ्यात म्हणजे 40 इंच हे ब्लाऊज आहे ते कशा प्रकारे शिवलं तर तुम्हाला नक्की कळेल आणि तुम्ही पण अशा प्रकारे हे ब्लाऊज शिवून बघू शकता. तर इथे बघा इथे हे जे ब्लाऊज आहे हे साध्या ब्लाऊज आहे, म्हणजे अस्तरचं वगैरे नाही आहे. तर मी इथे अशा प्रकारे हे पफ स्लीवचं शिवलेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.